नमस्कार मित्रांनो, पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण कोकणातील वाडा गावातील श्री विमलेश्वर गुफा मंदिर, देवगड याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. वाडा गावातील श्री विमलेश्वर देवस्थान हे एक गूढ, रम्य आणि अत्यंत शांत ठिकाण आहे. इथे एका खोदीव लेण्यात शंकराचे देऊळ असून सभोवताली दाट वनराई, खडाळत वाहणारा बारमाही झरा आणि वर पसरलेली हिरवीगार शेती आहे. या निसर्गरम्य वातावरणात विमलेश्वराचे स्थान कित्येक शतकांपासून विराजमान आहे. मंदिराजवळ उतरताच लक्ष जातं. अनेक वीरगळ आणि सतीशिळा, जे पाहून मनात येतं, इथे कधीकाळी एखादं मोठं युद्ध झालं असावं का? थोडं पुढं गेल्यावर कानावर पडतो खळखळत वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज आणि दिसते कालभैरवाची गुफा, जिथे महिलांना दर्शनाची परवानगी नाही. स्थानिकांच्या मते या देवस्थानाला किमान 400 वर्षांचा इतिहास आहे. गावकऱ्यांची श्रद्धा अशी की जसा काशीचा विश्वेश्वर तसा इथला प्रतिकाशीचा विमलेश्वर. काशीत जशी परंपरा आहे, आधी गंगास्नान, मग कालभैरव दर्शन आणि नंतर विश्वेश्वर दर्शन, अगदी तशीच परंपरा इथेही पाळली जाते. नारळ, सुपारी, आंबे, फणस आणि इतर उंच वृक्षांच्या दाट जाळीतून झिरपणारा सूर्यप्रकाश उबदार असला तरी मनाला अत्यंत सुखावणारा वाटतो बारमाही झऱ्याचं थंडगार पाणी. पावलांनाही शांत करतं. विशेष म्हणजे इथे पाण्याचं कुंड आहे, जे पूजेसाठी तसेच पिण्यासाठी वापरले जाते. खळाळत्या प्रवाहाखाली मिळणारं नैसर्गिक मिनरल वॉटर पिऊन अक्षरशः तृप्ती मिळते. रचनेतील वैशिष्ट्य. जांभा कातळात खोदून काढलेल्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावं लागतं, पण इथे पायऱ्या चढून शिवलिंगापर्यंत पोहोचता येतं. सभामंडपात गेल्यावर वटवाघळांचा किचकिचाट ऐकू येतो, कारण छपराला लागून त्यांची मोठी वसाहत आहे. तरीसुद्धा भाविकांना त्रास होत नाही, त्यामुळे भीती न बाळगता दर्शन घेता येतं. मंदिराची दर्शनी बाजू भव्य आहे. आधी पत्र्याचा मंडप असल्याने सौंदर्य झाकलं गेलं होतं, पण आता स्पष्ट दिसतात दोन्ही बाजूंचे अजस्त्र दगडी हत्ती व त्यावर बसलेले माहूत हनुमान, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गरुड यांच्या कोरीव मूर्ती. काही अभ्यासकांच्या मते या 5 मूर्ती पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. याशिवाय इथे कोकणी शैलीतील जांभा दगडातील दीपमाळाही पाहायला मिळतात. मुंबई पुणेपासून कसे पोहोचाल? मुंबईहून मुंबई गोवा हायवे पकडा. तळेरे गावाजवळून वाडा रस्ता. मंदिर फक्त 13 ते 14 किलोमीटर अंतरावर पुण्याहून. पुणे कोल्हापूर मार्ग, कणकवली, तळेरे, वाडा. जर रेल्वेने आलात तर कणकवली स्टेशन जवळ आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ पावसाळा, जून, सप्टेंबर. निसर्गाचा हिरवा शालू, झऱ्याचा प्रवाह सुंदर दिसतो. हिवाळा, नोव्हेंबर, फेब्रुवारी. थंड, सुखद हवामान. महाशिवरात्री, 7 दिवसांचा उत्सव, पालखी, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम, जवळची ठिकाणं. फणसे बीच, शांत आणि अप्रतिम समुद्रकिनारा. देवगड किल्ला, देवगड समुद्रकिनारा. स्थानिक गणेश मंदिर, काळभैरव देवस्थान. स्थानिक फळांचे, फणस, आंबे, नारळ. पदार्थ चाखायला विसरू नका. मित्रांनो, असा गूढ, रम्य आणि शांत मंदिर अनुभव तुम्हाला आवडला असेल तर पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.